छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अमरावती शहरात आराध्य फाउंडेशनच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य महारॅलीने संपूर्ण शहरात उत्साह संचारला आहे। या रॅलीत शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला। चला पाहूया या ऐतिहासिक रॅलीची खास रिपोर्ट। अमरावती शहरात शिवजयंती निमित्त काढण्यात आलेली ही भव्य महारॅली संपूर्ण शहराचे आकर्षण ठरली। आराध्य फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात काढलेल्या या रॅलीत हजारो युवकांनी सहभाग घेतला। शेगाव नाका चौकातून निघालेल्या या महारॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार भव्य ट्रेलरवर साकारण्यात आला होता। स्लाइड शोच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा जीवनपट सादर करण्यात आला। ढोलताशांच्या गजरात भगवे आणि निळे ध्वज फडकवत युवकांनी जल्लोष केला। यानंतर गाडगेबाबा समाधीस्थळी महाआरतीने या सोहळ्याची सांगता झाली। संपूर्ण अमरावती नगरी शिवमय झाली होती। अमरावती शहरात पुन्हा नव्या दमाने जोमाने आराध्य फाउंडेशनचे नितीन काळे यांच्या माध्यमातून यांच्या संपूर्ण मित्र परिवारांच्या वतीने शेगाव नाका परिसरातून भव्य दिव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव निमित्त भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली आहे। मग काय सांगाल आपण दरवर्षीप्रमाणे रॅली काढत असता? हो, मी नितीन काळे आराध्य फाउंडेशन अध्यक्ष। आम्ही दरवर्षी निळा भगवा एकता रॅली काढत असतो आणि एकतेचा मेसेज देत असतो शहरवासियांना आणि असे सगळे एकतेसारखे आले पाहिजे हीच आमची इच्छा आहे। म्हणून आम्ही हरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रॅली काढत असतो। नमस्कार, मी आकाश राजेंद्र वाघमारे। आमचा यावर्षीचा बरेच वर्षापासून चालू असलेला कार्यक्रम आमचा शिवजयंतीचा यावर्षी 2015 पासून आम्ही कित्येक वर्षापासून भगवान निळा रॅलीचे आयोजन करत आहे। राज्य मित्र मंडळ तथा आराध्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ काळे सामाजिक कार्यकर्ते आहेत। अनेक वर्षापासून निळा भगवा रॅलीचं आयोजन करीत आहेत। यामध्ये आपण बघू शकता सर्व धर्म जसं ज्याप्रमाणे महाराजांनी 18 पगड जातीमधून सर्व कार्यकर्ते मावळे आणि गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं आणि पुढे घेऊन जाण्याचं काम नेहमी केलं, त्याचप्रमाणे त्यांची शिकवण म्हणून आम्ही आणि आमच्या संस्थेच्या वतीनं हेच काम आजपर्यंत चालू ठेवत आहे। शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने अमरावती नगरीत भरघोस उत्साह पाहायला मिळालाय। आराध्य फाउंडेशनच्या या ऐतिहासिक रॅलीने शिवप्रेमींमध्ये नवा जोश निर्माण केलाय।